नमस्कार, मी आहे सुशील कुलकर्णी. आपण पाहताय अॅनालायझर. माफीचा साक्षीदार हे शीर्षक बघून आपल्याला मी त्या चित्रपटाविषयी बोलणार आहे की काय असं वाटेल, पण नाही. आता नव्याने होऊ इच्छिणाऱ्या माफीच्या साक्षीदाराविषयी मी तुम्हाला बोलणार आहे. माफीचा साक्षीदार या चित्रपटाची सुरुवात एका महाभयंकर घटनेपासूनची आहे. घटना आहे पुण्यातली जोशी अभ्यंकर खून खटला झाला होता त्या संदर्भातला हा चित्रपट आहे. 1976 साली म्हणजे 31 ऑक्टोबर 1976 साली एका कुटुंबातल्या व्यक्तीची हत्या झाली. ती जोशींच्या कुटुंबातली होती आणि 1 डिसेंबर म्हणजे दुसऱ्याच महिन्यामध्ये अभ्यंकर कुटुंबातल्या व्यक्तींची हत्या झाली होती. पुण्यातल्या या दोन्ही हत्येमधली जवळपास कार्यपद्धती सारखी होती. 1976ला हत्या झाली आणि त्यानंतर या खटल्याचा निकाल लागायला 1983 साल उजडावं लागलं. या घटनेमध्ये राजेंद्र जक्कल, दिलीप सुतार, शांताराम जगताप, मुनव्वर शहा, सुहास चांडक अशी मंडळी होती, आरोपी होती. या सगळ्यांनी मिळून तो खून केला होता. तुम्हाला आश्चर्य याचं वाटेल की ही सगळी एका कला महाविद्यालयातील आर्ट कॉलेजमधली विद्यार्थी होते आणि त्यांच्यापैकीचा सुहास चांडक जो होता तो माफीचा साक्षीदार झाला. म्हणजे अन्य पुरावे जोडण्याचं काम पोलिसांनी केलं होतं, पण ते पुरेसे नव्हते. पण सुहास चांडकच्या माफीच्या साक्षीदार होण्याने या खटल्याला कलाटणी मिळाली आणि अन्य सगळ्यांना फाशीची शिक्षा झालेली होती. हा होता सुहास चांडक माफीचा साक्षीदार. यावरच आधारलेला चित्रपट पुढे राजदत्तनं काढला, तो 1986 साली, ते 3 वर्षानंतर. हा चित्रपट देखील मराठीमध्ये चांगला गाजला. यात नाना पाटेकरचा रोल महत्वाचा होता. हा सुहास चांडक माफीचा साक्षीदार होता. यावर चित्रपट आला आणि आता या सगळ्या बाकीच्या लोकांना फाशी झाली. आता इतिहास पुन्हा एकदा येतोय की काय असं वाटतंय. आता माफीचा साक्षीदार होण्याची वेळ आली आहे सचिन वाझेची. वाझेनी न्यायालयाकडे मला माफीचा साक्षीदार करण्यात यावं असं पत्र पाठवलेलं आहे. चौकशी यंत्रणांच्याकडे ते पत्र पाठवलेलं आहे. ते पत्र तुम्हाला आता स्क्रीनवर दिसतंय. वाझेचं हे पत्र तुम्ही बघताय, ज्यात तो कलम 306, 307 नुसार मला माफीचा साक्षीदार करावं अशी मागणी करतोय. आता कदाचित तपास यंत्रणा त्याला माफीचा साक्षीदार करून न्यायालयासमोर सादर करतील. हे माफीचा साक्षीदार होणं एक भयंकर गोष्ट आहे, हे लक्षात ठेवा. वाझेनी माफीचा साक्षीदार होऊन स्वतःची शिक्षा माफ व्हावी यासाठी सगळ्या गुन्ह्याची कबुली आणि जर कोण कोण आहे यात सांगायचं ठरवलं तर काय स्थिती येईल तुमच्या लक्षात येत आहे. कोण कोण अडकणार आहे, कुणाकुणाचा बँड वाजणार आहे, हे तुमच्या सगळं लक्षात आलं पाहिजे. महाराष्ट्रातल्या सगळ्या वसुली कांडाच्या अनेक सूत्रधारांच्या पैकीचा एक सूत्रधार आहे सचिन वाझे, ज्याला महाराष्ट्राच्या पोलीस दलात जाणीवपूर्वक घेण्यात आलं होतं. लक्षात घ्या. या सगळ्या घटनाक्रमांच्याकडे पुन्हा एकदा नजर टाका. तुम्ही टाका, तुमच्या लक्षात येईल की वाझेचा रोल काय होता, वाझेची भूमिका काय होती. सचिन वाझेला मुळात निलंबित केल्यानंतर शिवसेनेत प्रवेश मिळाला होता. तो शिवसेनेचा नेता म्हणून काही काळ राहिला. त्यानंतर सचिन वाझेला पोलीस दलात घ्यावं यासाठी शिवसेनेकडून, स्वतः उद्धव ठाकरेंच्याकडून देवेंद्र फडणवीसांना गळ घालण्यात आली. फडणवीसांनी याला अजिबात थारा दिला नाही. शेवटी उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनले. त्यांनी मोठ्या जिकरीनं काम करत सचिन वाझेला महाराष्ट्राच्या पोलीस दलात घेण्यासंबंधीचा आग्रह केला. सचिन वाझेची एंट्री महाराष्ट्राच्या पोलीस दलात झाली. आता सचिन वाझेला उद्धव ठाकरेंनी पोलीस दलात घेतलं या म्हणण्याला, माझ्या म्हणण्याला दुजोरा देणारी वाक्य परमवीर सिंगांनी कोर्टाच्या समोर सांगितलेली आहेत. ते म्हणाले की आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनीच वाझेला पोलीस दलात घेण्यासंबंधीचा आग्रह केलेला होता, नुसतं परमवीर सिंग नाही. तर याच आशयाचं विधान अनिल देशमुखांनी सुद्धा केलेलं आहे की आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोघांनी सचिन वाझेला पोलीस दलात घ्यायला भाग पाडलं. नियम सगळे डावलण्यात आले. अनेक वर्ष निलंबित राहिलेल्या पोलीस अधिकाऱ्याला पुन्हा ट्रेनिंगला पाठवून त्याची अकार्यकारी पदावर नियुक्ती करायला हवी असा नियम, प्रघात पद्धत हीच योग्य पद्धत असताना सुद्धा टाळून त्याला थेट
कार्यकारी पदावर नियुक्त करण्यात आलं. नुसतं कार्यकारी नाही तर मुंबई पोलीस दलातल्या गुन्हा अन्वेषण विभागात याची नियुक्ती करण्यात आली. या सगळं करण्यामागचे हेतू काय होते हे स्पष्ट सांगायला, समजावून सांगायला तुम्ही दूधखुळे नाहीत. सचिन वाझेंच्याकडून काय करून घ्यायचं होतं हे शिवसेनेला, मुख्यमंत्र्यांना, गृहमंत्र्यांना चांगल्या पद्धतीनं ठाऊक होतं. जशी वाझेची नियुक्ती झाली तशी वाझेंच्याकडून कार्यक्रम वाजविण्याचं काम सुरू झालं. वाझेकडं वसुलीचं काम देण्यात आलं होतं. आता या सगळ्या प्रकारामध्ये सगळी महत्त्वाची तपास या कालखंडामध्ये वाझेकडं होती. अगदी शिवसेनेवर जहरी टीका करणाऱ्या अर्णव गोस्वामीला देखील अटक करण्याची जबाबदारी वाझेवरच देण्यात आली होती. एन्काउंटर स्पेशालिस्ट वाझेवरच ही जबाबदारी देण्यात आली होती. पुढे अनिल देशमुखांच्याकडून वसुलीची जबाबदारी ही वाझेवर देण्यात आली होती. तो पोलीस दलासाठी, पोलिसांच्या अधिकाऱ्यांच्यासाठी आणि मंत्र्यांसाठी चक्क बार मालकाकडून वसुली करायचा, हे देखील लक्षात घेणं आवश्यक आहे. वाझे वसुलीमध्ये एक्सपर्ट झाला होता. तो करोडो रुपयांची वसुली करत होता. या वसुलीतली 4,20,00,000 रुपयाची वसुली झाली, ती ट्रान्सफर झाली आणि संस्थेत आली, याच्या नोंदी देखील आहेत. वाझे अक्षरशः सुपाऱ्या वाजवत होता. अंबानींच्या घरासमोर स्फोटकांनी भरलेली गाडी ठेवण्याचा उद्योग देखील वाझेंनीच केला. ती गाडी ज्या मालकाची त्याचा खून करण्याचा उद्योग देखील वाझेंनीच केला. या सगळ्या वाझेच्या कृत्यामागं कोणीतरी मास्टर माइंड असण्याची शक्यता होती. ती पुढे सिद्ध होत गेली. वाझेचे मास्टर माइंड उघड होत गेले. वाझेचं वसुली कांड उघड होत गेलं. वाझेचे या सगळ्या सरकारी यंत्रणांच्या मधला भ्रष्टाचार कसा चालतो, तो वाझे कसा चालवतो, हे उघड होत गेलं. वाझेला चालविणारे दुसरे मोठे आहेत हे देखील स्पष्ट होत गेलंय. अनिल देशमुखांना वाझे पैसे मिळवून द्यायचा. मुख्यमंत्र्यांच्यासाठी वाझे काम करायचा. मुख्यमंत्र्यांच्या आग्रहामुळेच वाझे पोलीस दलामध्ये आला होता. अनिल परब, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, अनिल देशमुख हे वाझेचे ऑपरेट करणारे ऑपरेटर होते. वाझेचे लाभ उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, अनिल परब, अनिल देशमुख यांच्यासोबत शरद पवारांच्या पर्यंत पोहोचत होते. हे वाझेच्या विविध पत्रावरून स्पष्ट झालेलं आहे. याआधी देखील ते विषय समोर आलेले आहेत. आता वाझेची इच्छा माफीचा साक्षीदार होण्याची आहे. याचा अर्थ आहे वाझे आता तुटलाय, वाझे निखळलाय आणि वाझे आता या सगळ्या माफीचा साक्षीदार होऊन या सगळ्यांना अडचणीत आणण्याची शक्यता आहे. मागच्या काही दिवसापासून राज्यात ज्या घडामोडी घडतायत त्या बघितल्या की तुमच्या लक्षात येईल कोणाकोणाची गरज संपली आहे, कोणाकोणाला बाहेर फेकलं जातं आहे, कोण कोण अडचणीत येत आहे, हे सगळं आपल्या लक्षात येत आहे. आता संजय राऊत एका वेगळ्याच ट्रॅकवरती गेलेले आहेत. संजय राऊतांना वाचवायला शिवसेना तयार आहे का? संजय राऊतांनी केलेले घोळ, मी आता स्पष्ट शब्द वापरतोय, संजय राऊतांनी केलेले घोळ, जमिनीचे विषय हे उद्धव ठाकरे यांना ठाऊक होते का? प्रवीण राऊत हा त्यांचा नातेवाईक नाही. प्रवीण राऊत हा त्यांचा व्यावसायिक पार्टनर आहे. राऊत आडनावामुळे नातं जोडण्याचा संबंध येत नाही. प्रवीण राऊत काय, सुजित पाटकर काय, यासारख्या मंडळींना सोबत ठेवून राऊत आपले आर्थिक विषय सांभाळत होते का? आणि आता ते व्यवहार कळल्यामुळं शिवसेनेने हात आखडता घेतला आहे. शरद पवारांची देखील संजय राऊतांची गरज संपलेली आहे. म्हणूनच एकटे राऊत ही लढाई लढतायत. एकटे राऊत लढतायत. राऊतांच्या समर्थनार्थ ना शिवसेनेचा कोणता नेता समोर आलाय, ना राष्ट्रवादीचा कोणता नेता समोर आलाय. एकटे राऊत ही लढाई लढतायत. याला लढाई म्हणत नाहीत, खरं तर याला आता ही अगतिकता म्हणतात, फडफड म्हणतात, जी राऊतांची चालू आहे. राऊत वेगवेगळ्या प्रकरणामध्ये आता अडचणीत येत आहेत. राऊतांच्या समोरच्या अडचणी वाढत चाललेल्या आहेत. अनिल देशमुखांनी जमा केलेली माया ही शरद पवारांना ठाऊक होती की शरद पवारांच्यासाठी झाली आहे, की आपल्यापर्यंत फास येणार म्हणून अनिल देशमुखांना वाऱ्यावरती सोडलाय. परमवीर सिंग खुलेपणाने बोलायला लागलेला आहे. अनिल देशमुख आता आपण एकटेच अडकतोय हे लक्षात आल्याबरोबर आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची नावं घेऊ लागली आहेत.
तीही पोलीस यंत्रणेच्या समोर घेऊ लागलेली आहेत, तपास यंत्रणांच्या समोर घेऊ लागलेली आहेत. याचा अर्थ असा आहे की शरद पवारांच्या हातून हे सगळे डाव आता सुटून चाललेत. शरद पवारांच्या हातून या सगळ्या खेळाचं नियंत्रण सुटलेलं आहे. उद्धव ठाकरे सैरभैर व्हायच्या स्थितीमध्ये आहेत. आता संजय राऊतांची प्रकरणं उद्धव ठाकरेंना अधिक अडचणीची ठरू शकतात आणि याच कारणामुळं संजय राऊतांना मोकळं सोडलं गेलं आहे. उद्धव ठाकरेंच्या दृष्टीनं संजय राऊतांची उपयोगिता आता शून्य झालेली आहे आणि शरद पवारांच्या दृष्टीनं हा खेळ नियंत्रण बाह्य झाल्यामुळं, नियंत्रणाच्या पलीकडे गेल्यामुळं शरद पवारांना देखील त्यात हातबल लावण्याशिवाय कुठलाही पर्याय उरलेला नाही. आता वाजे बोलेल तर अनेकांची चिठ्ठीपत्री खोलेल, हे लक्षात घ्या. अब वाजे बोलेगा तो सब खुल जाएंगे, सबके राज सबके भेद खुल जाएंगे. आणि हीच धक्कादायक स्थिती आहे. वाजेंनी माफीचा साक्षीदार होण्यासाठी केलेला अर्ज अनिल देशमुख, अनिल परब, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि हो शरद पवार सुद्धा यांचा बीपी वाढवणारा आहे. कारण याने जर बोलायला सुरुवात केली, कुठे कुठे वसुली केली आहे आणि काय काय कुटाणे करून ठेवलेत हे सांगायला सुरुवात केल्यानंतर या सगळ्यांना अटक होण्याची शक्यता आहे. लक्षात घ्या, संजय राऊत सुद्धा हेच वाक्य बोलतायत की महाराष्ट्रातल्या 2 मंत्र्यांना अटक होण्याची शक्यता आहे. आता ही 2 मंत्री कोण आहेत हे देखील नीट बघितलं पाहिजे. एक अनिल परब आहेत हे आमच्या लक्षात येत आहे, अंदाज बांधता येतोय. दुसरा मंत्री कोण असा प्रश्न पडतोय. दुसरा मंत्री युवा असणार आहे की अनुभवी असणार आहे हे देखील स्पष्ट झालं पाहिजे. कदाचित संजय राऊत सुद्धा त्यांना अटक करा असे इशारे देत आहेत का? कारण एकट्या संजय राऊतांच्या वरती हे सगळे येत आहे. मिलके तो खाया था, म्हणजे मिळून खाताना तर आपण सगळे मिळून होतो आणि मग आता शिक्षेची वेळ आल्यावर माझ्या एकट्याचा बळी का असा प्रश्न संजय राऊतांनाही पडतोय, असा प्रश्न अनिल देशमुखांनाही पडतोय. राष्ट्रवादीचे नेते सगळे अडचणीत आलेले आहेत, पण शिवसेनेचे मात्र नामानिराळे आहेत. असं नको व्हायला. हम तो डुबेंगे सनम, तुमको भी साथ लेके डुबेंगे ही वृत्ती या लोकांच्या मध्ये आली आहे का? खरं तर वाजे नावाच्या एका हत्यारानं, एका अस्त्रानं, एका साधनानं यांना सगळे पैसे मिळवून दिले. थोडेफार वाजेनेही खाल्ले. तळे राखेल ते पाणी चाखेल अशी म्हण आपल्याकडे आहे. म्हणजे वाजेने देखील पैसे खाल्ले, पण जास्त वाटा घेणाऱ्या मंडळींना जास्त त्रास होत नाहीये. कमी वाटा घेऊन त्यांच्यासाठी करणाऱ्या मंडळीला मात्र जास्त त्रास होतोय. ही शिवसेनेची पद्धत आहे, शिवसेनेच्या राजकारणाची ही पद्धत आहे. शिवसेनेनं आजवर ज्यांना जबाबदाऱ्या दिल्यात त्यांना वाटा कमी दिलाय आणि मातोश्रींनी वाटा जास्त घेतलाय. पुढे काय झालं यावरचा एक सविस्तर व्हिडिओ मी करणार आहे. पण शिवसेनेच्या पद्धतीनुसार वाजेला लाभ कमी झाला, त्रास मात्र खूप होतो आहे. सगळंच्या सगळं खापर वाजेवरती जाऊन पडतंय. कदाचित याची जाणीव कोठडीमध्ये असलेल्या वाजेला झाली असेल. आता त्याचं काय हार्टचं ऑपरेशन, हे ऑपरेशन, ते ऑपरेशन झालेले आहेत. त्यामुळं अब इन्कम भी कम और दिन भी कम अशा अवस्थेत ज्याने जास्त त्रास दिला आहे, ज्यांनी जास्त कमावलं आहे, अशा मंडळींना उघड पाडण्याचा विचार वाजेच्या मनात आला तर महाराष्ट्राच्या अनेक धुरंधर राजकारण्यांना जेलची हवा खावी लागेल, हे लक्षात घ्या. त्यामुळं आता व्हिक्टिम कार्ड खेळायची वेळ जवळ आलेली आहे. बघा बघा आम्हाला त्रास देत आहेत, आम्हाला अटक करतायत, हे राजकारण सुडाचं आहे, हे संपविण्याचं आहे, भाजप केंद्र सरकार तपास यंत्रणांचा वापर करत आहे अशी ओरड करायला लवकरच सुरू करा. कारण वाजे बोलला की तुम्हाला सोलला, हे लक्षात ठेवा. त्यामुळं वाजेच्या माफीचा साक्षीदार होण्याकडं फार गांभीर्यानं बघितलं पाहिजे. नमस्कार.